Dear student, in the last lecture we have seen criteria for new system of classification. In it we have seen grade of organization. Then next observe, निरीक्षण करायचे. आता या ठिकाणी दिलेले जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचं आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करायचे आहे की बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन हॅज बीन शोन इन द फॉलोइंग पिक्चर. जे खाली दिलेली जी काही मानवी शरीर रचना जी आहे तर ती मानवी शरीर रचना त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. यूज ॲप्रोप्रिएट्स लेबल्स इन दॅट फिगर. आणि त्याच्यामध्ये योग्य अशा प्रकारची नावं जी आहेत तर ते नावं त्या ठिकाणी आपल्याला लिहायची. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. आणि मानवी शरीर जे आहे तर त्या मानवी शरीरातील कोणकोणते अवयव त्या ठिकाणी दाखवलेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. याच्यावर आधारित ही जी काही असणारी जी काही डायग्रॅम जे आहे त्या डायग्रॅमवर आधारित मार्च 2020ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी डायग्रॅम जे आहेत ती ब्लँक अशा प्रकारची डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेली आणि असणारी जी काही 4 नावं जी आहेत तर ती 4 नावं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लिहायला त्या ठिकाणी विचारलेली. एक एक आपण त्या ठिकाणी पाहू. राईट साईडने आपण त्या ठिकाणी सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी करू. त्या ठिकाणी खून केलेली जो काही असणारा जो काही पार्ट जो आहे तर तो पार्ट आपल्याला त्या ठिकाणी माउथ त्या ठिकाणी दिसते, तोंड त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं दुसरी असणारी जे काही टिक मार्क मी ज्या ठिकाणी केली तर तो असताना तो काही पार्ट जो आहे तर तो पार्ट आपल्याला त्या ठिकाणी हर्ट दिसते. हृदय जे आहे तर ते हृदय त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं तिसरी असताना जे काही टिक मार्क जे आहे तर ते तिसऱ्या टिक मार्कमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोन्स त्या ठिकाणी दिसतात. हाडं जे आहे तर ते हाडं त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतरचा पुढचा असताना जे काही चौथी असताना जे काही टिक मार्क जे आहे तर त्या ठिकाणी किडनी जी आहे तर ती किडनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. याला आपण त्या ठिकाणी उर्क त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा तो काही भाग जो आहे तर त्याला त्या ठिकाणी क्वाड्रिसेप्स मसल्स त्या ठिकाणी म्हटलेले आहे. पहा काय म्हटलेले हा जो का असणार तो काही पार्ट जो आहे तर त्या पार्टला त्या ठिकाणी क्वाड्रिसेप काय नाव आहे तर क्वाड्रिसेप मसल्स त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. क्वाड्रिसेप्स मसल्स MUSCLES. या अशा प्रकारचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव त्याला त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर असताना जे काही राईट साईड जे आहे तर त्या राईट साईडचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. राईट साईडला पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी ब्रेन दिसतोय, BRAIN. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर त्या ठिकाणी लंग आहे, याला आपण त्या ठिकाणी फुफ्फुस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी लिव्हर दिसतंय. व्यवस्थित आपल्याला ते असणारे जे काही पार्ट जे आहेत बॉडी पार्ट त्या ठिकाणी आयडेंटिफाय त्या ठिकाणी करता आले पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी ब्लड व्हेसल जे आहे तर ती ब्लड व्हेसल त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर खाली शेवट या ठिकाणी आपल्याला थाय स्किन, थाय ज्याला आपण त्या ठिकाणी मांडी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. जी थाय स्किन मांडी जी आहे तर त्या मांडीमधली असताना जी काही त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी दाखवलेली. जे अशा पद्धतीने परीक्षेला त्या ठिकाणी असणारा जो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले की जेवढे असणारे जे काही बॉडी पार्ट जे आहेत तर ते बॉडी पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता आले पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी मागच्या वर्षी मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारले. याच्या पुढे आता बिसाइड्स द 4 टाइप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन मेन्शन अबव remaining all animals show organ system grade organization in which different organs are joined together to form organ system that perform specific function. तर मागच्या असणारं जे काही लेक्चर जे आहे तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं जे काही
रचनात्मक संघटन जे आहे तर त्या रचनात्मक संघटनाचे जे काही 4 प्रकार जे आहेत तर त्या 4 प्रकारातून उरलेले सर्व प्राणी जे आहेत तर त्या उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे अवयव संस्था स्तर संघटन जे आहे ज्याला आपण ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी असतं, ज्याच्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अशा प्रकारचे असणारे काही अवयव जे आहेत तर ते अवयव एकमेकांना जोडून त्या ठिकाणी असणारे काही ऑर्गन संस्था ज्या आहेत म्हणजे त्याला अवयव संस्था ज्या आहेत तर ते अवयव संस्था त्या ठिकाणी झालेली असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिलेले क्रेब खेकडा असेल, त्याच्यानंतर फ्रॉग, ह्युमन याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी असणारे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी इंटेस्टाईन असणारे, लिव्हर असणारे, अनेक अशा प्रकारचे असणारे काही ऑर्गन्स जे आहेत तर त्या ऑर्गनची मिळून त्या ठिकाणी आपल्याला ते असणारे काही संस्था ज्या आहेत अवयव संस्था ज्या आहेत तर ती अवयव संस्था त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी असताना काही क्रायटेरिया जो आहे तर तो क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी पाहतोय तर तो दिलेला आपल्याला त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की शारीरिक अशा प्रकारचे असणारे जे काही सममिती जी आहे तर ती सममिती नेमकी त्या पद्धतीची त्याच्यावरून सुद्धा असणारा जो काही ॲनिमल जो आहे किंवा ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेले बॉडी सिमेट्री शारीरिक सममिती पाहता की टेक द पिक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड अमिबा and try to take an imaginary section through specific plane of their body so as to get to equal halves. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येईल की आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे मानवी शरीर आणि अमेबाचं त्या ठिकाणी चित्र घ्या आणि या चित्रामधून शरीराच्या विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही अक्ष जो आहे तर त्या अक्षामधून काल्पनिक छेद त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी 2 भाग त्या ठिकाणी मिळतील. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याकडे असणारे जे काही मानवाचं असणारं जे काही चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी काल्पनिक छेद त्या ठिकाणी घ्यायचा आहे की जेणेकरून ते असणारे जे काही मानव जे आहे तर त्या मानवाच्या शरीराचे आपल्याला 2 समान अशा पद्धतीचे असणारे जे काही भाग जे आहे तर ते भाग त्या ठिकाणी मिळतील. पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी जरा ब्रॉड त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी 2 छेद जे आहेत तर ते 2 छेद आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. म्हणजे अशा पद्धतीचा असणारा काही ॲक्सिस जर आपण त्या ठिकाणी जर काढला तर बरोबर आपल्याला त्या ठिकाणी मानव जे आहेत तर त्या मानवाचे 2 समान भाग त्या ठिकाणी मिळताना दिसतात. परंतु अमेबा जो आहे तर त्या अमेबाच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येताना दिसते की अमेबाचं असणारं ते काही शरीर जे आहे तर ते इर्रेग्युलर आहे, अनियमित आहे. याच्यामधून मात्र आपण त्या ठिकाणी काल्पनिक अशा प्रकारचा छेद त्या ठिकाणी काढू शकत नाही की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी तो असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याचे 2 समान भाग आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि हेच आपल्याला पुढे सांगितलंय की व्हॉट डिड यू ऑब्झर्व. आता काय होता नसते तर अशा पद्धतीचं असणारे काही काल्पनिक अशा प्रकारचा असणारा जो काही छेद जो आहे विशिष्ट अशा प्रकारचा अक्ष जो आहे तर त्या अक्षामधून त्या ठिकाणी असणारा काही काल्पनिक छेद जो आहे तर तो काल्पनिक छेद म्हणजे इमॅजिनरी सेक्शन जर आपण त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय आढळून येताना दिसते बा इन इमॅजिनरी सेन्स इफ द बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हार्स. म्हणजे प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षामधून काल्पनिक छेद जो आहे तर तो काल्पनिक छेद जर आपण तर त्या ठिकाणी घेतला किंवा काढला तर त्याच्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही. काय सांगितले की सर्वसाधारणपणे प्राण्याच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून आपण काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांचे असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचे विविध असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी पुढे पडलेले. पुन्हा एकदा ऐका पहा काय सांगितले इन इमॅजिनरी सेन्स इफ द बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हॉर्स डिपेंडिंग अपॉन धिस प्रॉपर्टी देअर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ द बॉडी. म्हणजे सर्वसाधारणपणे प्राण्याच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता
त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही, हा जो काय असणार तो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे असणारे काही विविध असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी पडतात. आता कोणकोणते प्रकार पडतात तर ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिलेले. पहिला दिलेला आपल्याला त्या ठिकाणी असिमेट्रिकल बॉडी, म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी असममित शरीर त्या ठिकाणी म्हणताना असतो. काय दिलेले, इन केस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हॉल्स. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, सम स्पंज. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असिमेट्रिकल बॉडी म्हणजे अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष त्या ठिकाणी नसतो की ज्याच्यामधून आपण छेद घेतल्यास शरीर जे आहे तर त्या शरीराचं दोन समान भागामध्ये त्या ठिकाणी विभाजन होऊ शकतं. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येता नसते की मगाशी सांगितल्याप्रमाणे अमिबा जो आहे तर त्या अमिबाचा शेपच त्या ठिकाणी इरेग्युलर आहे. त्याच्यानंतर पॅरामेशियम असेल की पुढे आपण त्या ठिकाणी काही प्रकारचे स्पंज पाहिलेले की याच्या शरीरामधून कोणताही आपण त्या ठिकाणी अक्ष काढू शकत नाही की जेणेकरून याच्या शरीराचे दोन समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे रॅडियल सिमेट्री त्या ठिकाणी म्हटलेले आर्य समिती. आता काय सांगितले, इन दिस टाईप ऑफ द बॉडी इफ imaginary cut passes through the central axis but any plane of the body it gives two equal holes. For example starfish. त्या ठिकाणी असणारे काही रॅडियल सिमेट्री जे आहेत तर त्या रॅडियल सिमेट्रीमध्ये असणारे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीराच्या बरोबर मध्य अशा प्रकारचा असणारा जो काही अक्ष जो आहे तर त्या अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून आपण म्हणजे प्लेन, प्रतल म्हणजे प्लेन या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून आपण जर छेद घेतला तर दोन समान भाग त्या ठिकाणी पडतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी स्टारफिश त्या ठिकाणी आहे. तर हा जो काही तारा मासा जो आहे तर तारा माशाचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे इन केस ऑफ धिस ॲनिमल देअर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हॉल्स. तर आपल्या लक्षात येता नसते की जे काही रॅडियल सिमेट्रीमध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणारी 5 वेगवेगळी प्रतलं त्या ठिकाणी असू शकतात. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीनं छेद घेतल्यास दोन समान भाग त्या ठिकाणी मिळू शकतात. हे सर्वच्या सर्व तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे असणारे जे काही आपल्याला अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीराचं त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करायचे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी असणारं जो काही त्या प्राण्याचं शरीर जे आहे तर त्याच्यामध्ये असणारी काही बॉडी सिमेट्री जी आहे तर ती बॉडी सिमेट्री आपल्याला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे बायलॅटरल सिमेट्री, द्विपार्श्वमिती. इन दिस टाईप ऑफ बॉडी there is only one such imaginary axis of the body through which we can get two equal holes. For example insect, fishes, frogs, birds, human. या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री ज्याला त्या ठिकाणी आपण द्विपार्श्व सममिती त्या ठिकाणी म्हणतो. हा जो काय असणारा जो काही प्रकार जो आहे तर या प्रकारामध्ये शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद जर आपण त्या ठिकाणी घेतला तर त्याची दोन समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेले इन्सेक्ट, कीटक, फिशेस आहे, फ्रॉग आहे, बर्ड आहे, ह्युमन आहे. तर काही असणारे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे आणि यांच्या बाबतीमध्ये असणारा जो काही बॉडी सिमेट्री जी आहे तर ती बॉडी सिमेट्री त्या ठिकाणी दाखवली. पण या ठिकाणी आपल्याला असणारी ही जी काही डायग्रॅम जे आहेत तर ते डायग्रॅम आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी याच्यामध्ये काय होतं नसते आपल्याला असममित शरीर आहे. याच्यामध्ये कसं दाखवलं आपल्याला रॅडियल आहे म्हणजे कोणत्याही असणारं काही सेंट्रलमधून त्या ठिकाणी अक्ष जर आपण काढला तर त्याची बॉडी जी आहे तर त्या बॉडीचे दोन समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले की असणारी जी काही बकरी जे आहेत, गोट जे आहे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री सांगितली म्हणजे एकच असा अक्ष असतो की त्याच्यामधूनच फक्त काल्पनिक छेद जर आपण घेतला
तर बरोबर ते असणारे जे काही बकरी जे आहे तर त्या बकरीचे बरोबर आपण काही करू शकतो, 2 समान भाग जो आहे तर ते 2 समान भाग त्या ठिकाणी करू शकतो. आता असा आडवा छेद काढला तर काही समान भाग होणार नाही. म्हणजे असणारी जी काही बकरी जी आहे तर ती बकरी बरोबर आपल्याला त्या ठिकाणी तिचं असणारं जे काही डोकं जे आहे तर त्या डोक्यापासून जर बरोबर त्या ठिकाणी सेंटरमधून जर त्या ठिकाणी कापली, उदाहरणार्थ मानव जो आहे तर त्या मानवाच्या बाबतीमध्ये आपल्या डोक्यापासून जर बरोबर त्या ठिकाणी काल्पनिक अशा प्रकारचा छेद जर घेतला तरच काय होऊ शकतात, 2 समान भाग त्या ठिकाणी होऊ शकतात. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे जर्म लेअर, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. हाही त्या ठिकाणी क्लासिफिकेशनसाठी पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर जर्म लेअर जे आहे तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आपल्याला दिलेले. पहिला दिलेले तर त्या ठिकाणी ट्रिप्लो म्हणजे 3 स्तर त्या ठिकाणी असतात, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वसाधारणपणे डिप्लो म्हणजे 2 आणि ट्रिप्लो म्हणजे 3. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही जर्म्स लेअर जे आहेत, ज्याला आपण आद्य स्तर म्हणताना दिसतो किंवा जनन स्तर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, तर तो नेमका डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता काय दिलेले नेमकं हे जर तुम्हाला जर कळालं तर पुढेच त्या ठिकाणी असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता जर्म लेअर. In case of multicellular animals, germs layers are formed during the initial period of their embryonic development, and from these germ layers only different tissue are formed in the body. बहुपेशीय प्राणी जे आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे तर त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्यांची असणारे ते काही भ्रूणावस्था ज्या आहेत, म्हणजे गर्भावस्था ज्या आहेत तर त्या भ्रूणावस्थेमध्ये वाढीचा सुरुवातीचा असणारा तो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये पेशीचा असणारा तो काही आद्यस्तर, ज्याला आपण त्या ठिकाणी जर्मिनल लेअर त्या ठिकाणी म्हटलेले, म्हणजे आद्यस्तर तयार होतात व त्या आद्यस्तरापासूनच त्या प्राण्याच्या शरीरामधल्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही टिश्यू जे आहेत तर त्या टिश्यू काय होताना दिसतात, त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म्स लेअर्स दॅट इज एंडोडर्म आणि एक्टोडर्म आर फॉर्म. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या काही प्राण्यांमध्ये फक्त आपल्याला त्या ठिकाणी 2च आद्यस्तर त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी येलो रंगाचा जो आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय तर याच्यामध्ये त्या ठिकाणी एक्टो म्हणजे बाह्य अशा प्रकारचा स्तर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर एंडो म्हणजे कोणता तर आतला, त्याला त्या ठिकाणी अंतर्जन स्तर त्या ठिकाणी म्हटलेले. तर हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आणि या दोघांच्या मध्ये असणारा जो आहे तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, मेसोडर्म म्हणजे मध्यस्तर त्या ठिकाणी म्हटलेले. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली 2 जर्म सेल्स दॅट इज द एंडो म्हणजे आतील. त्याच्यानंतर एक्टो म्हणजेच काय म्हटलं आपण तर त्या ठिकाणी सर्वसाधारण पुन्हा एकदा लक्षात घ्या, एंडो जो आहे तर तो एंडोस डर्म म्हणजे आतला आणि सर्वसाधारणपणे आपण दुसरा कोणता पाहिलं, एक्टो म्हणजे बाहेरचा, मेसो म्हणजे मधला. एवढा फक्त अर्थ जो आहे तर तो अर्थ त्या ठिकाणी लक्षात घ्या. याची उदाहरणं आपल्याला दिलेली. फॉर एक्झाम्पल आल निडारियन्स. आता आल निडारियन्स म्हणजे सर्वसाधारणपणे सिलेंटरेटा, मागे आपण पाहिलेले की क्लासिफिकेशन जे आहेत तर त्या सिलेंटरेटाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मागच्या पानावर तुमच्याकडे जर मागचं पान जर त्या ठिकाणी असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये निडारिया जो आहे तर तो निडारिया आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि या निडारियामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला अशा पद्धतीचे असणारे जे काही 10 फायलम जे आहेत तर त्या 10 फायलममधले असणारा जो काही निडारिया ते ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, सिलेंटरेटा या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एंडोडर्म एक्टोडर्म त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. इन मोस्ट ऑफ द ऑल रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म्स लेअर्स आर फॉर्म्ड दॅट इज मेसोडर्म बिसाइड एंडोडर्म अँड एक्टोडर्म. त्याच्यानंतर बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये 3 आद्यस्तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. उदाहरणार्थ आकृतीमध्ये पाहिलेला आपण त्या ठिकाणी असणारा जो काही एंडोडर्म
त्याच्यानंतरचं एक्टोडर्म आणि या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी ग्रीन कलरचा दाखवलेला जो काही मेसोडर्म मध्यस्तर जो आहे तर तो मध्यस्तर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.